What is this, huh? What is this, huh? What is this, huh? What are you thinking about me? No, what are you thinking about me? No. Wait, I will do police case. मैं नहीं छोड़ू. सध्या ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आपल्याकडे दररोज पार्सलवाले डिलिव्हरी करण्यात येत असतात. यामध्ये बहुतेक डिलिव्हरी एजंट आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असतात. काही प्रकरणांमध्ये महिलांवरील अत्याचार आणि गुन्हेगारीच्या घटना समोर आल्या आहेत. सध्या बंगळुरूमध्ये एक असेच प्रकरण समोर आले आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे महिलेच्या सुरक्षेबद्दल पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. बंगळुरूच्या मराठा हल्ली भागातील एका महिलेने याबाबत आरोप केला आहे. फ्लिपकार्टचा एक डिलिव्हरी एजंट वारंवार विनंती करूनही तिच्या घरात जबरदस्तीने घुसला. महिलेच्या आरोपानुसार त्याने टॉयलेट वापरण्याची परवानगी मागितली आणि जाताना अश्लील हावभाव करून आपले गुप्तांग दाखवत गेल्याचा आरोप महिलेने केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकताय फ्लिपकार्टचा डिलिव्हरी बॉय या महिलेच्या घरी आला. त्याने सुरुवातीला त्यांचे पार्सल दिले आणि जबरदस्ती महिलेच्या घरामध्ये तो एंट्री करताना आपल्याला दिसत आहे. तो वॉशरूम वापरण्यासाठी जबरदस्ती महिलेचा विरोध असताना जबरदस्ती घरात घुसला आणि वॉशरूम वापरल्यानंतर त्याने आपल्या पॅन्टची झिप उघडी ठेवलेली आहे आणि आपले गुप्तांग त्या महिलेला दाखवत आहे. हा संपूर्ण प्रकार बघून सण महिला पूर्ण घाबरलेली होती. तिने आपल्या मोबाईलमध्ये कसा तरी हा व्हिडिओ कॅप्चर केला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केला. आपण बघू शकता कशा प्रकारे महिला रडताना पूर्ण हे घटनाक्रम सांगत आहे. या घटनेनंतर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या डिलिव्हरी बॉयची ओळख पटवली असून विजय मल्लिकार्जुन कामत अशी पटवली आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. दरम्यान बंगळुरूच्या आरटी नगर परिसरात एका 21 वर्षीय ब्राझिलियन मॉडेलने आरोप केला आहे की एका डिलिव्हरी एजंटने तिच्यासोबत गैरवर्तन केले आणि तिला शारीरिक मारहाण केली. सुरुवातीला भीतीमुळे तिने तक्रार दाखल केली नाही, परंतु नंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.